नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं आपल्या परिवर्तन युट्यूब चॅनल वरती। बघा, मागच्या प्रकरणामध्ये आपण जे व्हिडिओ लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये प्रकरण 7 जे भौमितिक आकृत्या होता, यामधल्या जे संख्या गट, नियम व संख्या गट, यामध्ये एकूण प्रश्न होते आपल्याकडे 16। त्यातले मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण 1 ते 8 प्रश्न सोडवलेले आहेत आणि याच्या पुढचे प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये सोडवणार आहोत। तर बघा, पुढचे म्हणजेच प्रश्न क्रमांक 9 पासून 16 पर्यंत आपण सोडवणार आहोत। पहिल्या स्लाइड वरती आपल्याला प्रश्न क्रमांक 9, 10, 11, 12 हे 4 प्रश्न दिलेले आहेत। त्यासाठी आपल्याकडे सूचना आणि नियम आहेत। हे नियम म्हणजे त्याचे आहेत ऑप्शन। तर सूचना काय सांगितले बघा, पहिली गोष्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे की बघा, संख्येचा वर्ग करून त्यात 3 मिळवा। म्हणजे एक कुठली तरी XYZ संख्या घ्या। मी घेतली संख्या समजा x, समजा त्याचा वर्ग करा, ठीक आहे। वर्ग करून त्यामध्ये आपल्याला 3 मिळवायचे। म्हणजे कुठली तरी एक संख्या घ्या, वर्ग करून त्यामध्ये 3 मिळवा, हा पहिला नियम सांगतो आपल्याला। त्यानंतर दुसरा नियम सांगतो की संख्येला 7 ने गुणा व गुणाकारातून 5 वजा करा। एक संख्या घ्या, समजा XYZ एक संख्या घेतली आपण x, त्याला गुणाकार करा 7 ने आणि गुणाकार करून त्या गुणाकारातून वजा करायचे तर 5, तेव्हा आपल्याला पुढे काहीतरी एक संख्या मिळणार, ठीक आहे। तेव्हा पुढे आपल्याला काहीतरी एक संख्या मिळणार आहे। त्यानंतर नियम क्रमांक 3 सांगतो की संख्येच्या वर्गात त्याची दुप्पट मिळवा। एक संख्या घ्या, ठीक आहे, त्या संख्येमध्ये काय करा, त्याचा वर्गामध्ये दुप्पट मिळवा। मी घेते एक संख्या, त्या संख्येचा वर्ग केला आणि वर्ग करून त्याच्यात काय होण्याची मिळवायची, म्हणजे बेरीज करायची। दुप्पट कशाची? त्या x ची दुप्पट, म्हणजे x च्या 2, ठीक आहे, 2 पट करायची x ची, बरोबर पुढे काहीतरी संख्या मिळणार आपल्याला। आणि नियम क्रमांक 4 सांगतो की संख्येच्या घनातून संख्या वजा करा। एक संख्या घ्या कुठली तरी, समजा एक XYZ आपण संख्या घेतली, समजा संख्या घेतली x, त्याचा केला घन आणि त्या घनामध्ये आपल्याला त्या घनातून काय करायचे, ती संख्या वजा करायची। म्हणजे त्याचा घन केला, त्याच्यातून काहीतरी संख्या मिळणार, वजा करायची तीच संख्या। म्हणजे हे जे नियम आहेत, हे नियम आता आपल्याला काय करायचे आहेत समजून घ्यायचे व्यवस्थित। मग बघा, 1 2 3 4 हे जे 4 आहेत हे नियम म्हणजे तुमचे 4 ऑप्शन आहेत आणि प्रश्न आहेत 4। तुम्हाला प्रश्न क्रमांक 9, 10, 11, 12 हे जे प्रश्न क्रमांक 9, 10, 11, 12 आहेत, ह्याच्यापैकी एवढ्यापैकी तुम्हाला कुठला नियम लागू होतो कुठल्या प्रश्नासाठी हे शोधायचंय। तर प्रश्न क्रमांक पहिला आपण म्हणजे 9 बघूया। प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय सांगितले, 3, 8, 15, 24, बरोबर आहे। 3, 8, 15, 24, तर याला आपल्याला या 4 नियमापैकी कुठला नियम लागू होतो? मी सांगतो तुम्हाला, याला जर नियम क्रमांक 3 लावला आपण की संख्येचा वर्ग करा आणि त्याच्यामध्ये काय करा, संख्येची दुप्पट मिळवा, तर काय होईल बघा। संख्येचा वर्ग केला आपण, संख्येचा वर्ग केला आपण 2, ठीक आहे, 2 घेऊ आपण, इथे लिहू 2, 2 चा वर्ग केला आणि 2 चा वर्ग करून किती येतो रे, 4 येतो, ठीक आहे। 2 चा वर्ग केला 4 आणि आपल्याला माहित आहे जी संख्या घेतली त्याची दुप्पट करा। 2 ची दुप्पट किती होते रे, 4 होते, म्हणजे 4 मध्ये 4 मिळवायचे, तर उत्तर येणार आहे आपलं 8। केलं का अशाच प्रकारे, संख्येचा वर्ग केला, 2 चा वर्ग केला 4 लिहिला, त्याच्यामध्ये दुप्पट केली, 2 ची दुप्पट म्हणजे 4 आणि 4 आणि 4 झाले 8। बघा 8 हे आलेला आहे का पुढची संख्या, बरोबर आहे। आता पुढचा 3 घ्या, 3 चा वर्ग करा, 3 चा वर्ग येतो आपल्याला माहित आहे 9 आणि 3 ची दुप्पट किती होती, 3 दोन्ही 6, म्हणजे 3 ची दुप्पट 6, तर इथे घेतले आपण 9 अधिक 6 बरोबर 15। बघा मिळाले का पुढची संख्या 15, एकदम बरोबर, समजलं। पुढे घेऊ आता 4 चा वर्ग, 4 चा वर्ग बरोबर, 4 चा वर्ग आपल्याला माहित आहे 16 आणि 16 मध्ये 4 ची दुप्पट किती मिळवायची, 8, तर 16 अधिक 8 मिळतात 24। बघा ही पुढची संख्या मिळाली। म्हणजे हा जो आपला प्रश्न क्रमांक 9 होता, याला नियम क्रमांक 3 हा इथे लागू होत आहे, म्हणजे 9व्याचा ऑप्शन नंबर 3। मग 9व्याला काय लिहिणार आपण, 9व्याचा ऑप्शन नंबर इज 3। इज दॅट क्लिअर, समजलं पोरं? चला पुढचा प्रश्न बघूया। आता प्रश्न क्रमांक 10 कडे जाऊ आपण। 10 मध्ये दिले आपल्याला 37, 16, 51, 2, याला कुठला नियम लागू होतो तो बघूया। आता नियम क्रमांक 3 तर मिटला, याला आपण काय करू, राईटचं चिन्ह देऊ, म्हणजे आता ह्याचा विचार नाही करायचा, आता या 3 पैकी विचार करायचा। मी विचार केला समजा नियम क्रमांक 2 चा की संख्येला 7 ने गुणा व गुणाकारातून 5 वजा करा, हा नियम, ठीक आहे। मग ही संख्या आपल्या डोक्यात आहे 37, तर जर आपण 7 सक 42, ठीक आहे, एक संख्या घेतली आपण 6, म्हणजे 6 7 42, ठीक आहे। संख्येला 7 ने गुणा, संख्या घेतली 6, 6 ला 7 ने गुणा, 6 7 42 आणि 42 मधून 5 वजा करा, तेव्हा आपल्याला मिळणार आहे 37। म्हणजे इथं लिहितो, लगेच समजेल तुम्हाला की ही जे आहे आपण 6 हे घेतलं, ठीक आहे, 6 गुणिले 7 बरोबर 6 7 42। बघा हा नियम इथं लागू होतो, तुम्हाला असं मी बाण दाखवतो, ठीक आहे, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला। 6 7 42 आणि 42 मधून आपल्याला हे 5 वजा करायचे,
त्यावेळेस आपलं उत्तर जे येणार आहे ते उत्तर येणार आहे आपल्याकडे 37. हे जे 37 आले तर हे 37 बघा इथं आपल्याला पहिला अंक दिसतोय. ठीक आहे, दिसला का पहिला अंक? इज दॅट क्लिअर? देन नेक्स्ट, आता आपल्याला 16 संख्या आणायची म्हणजे काय करायला लागणार आहे? 7 त्रिक 21 किंवा 6 3 गुणिले 7 संख्या घेतली 3 आम्ही जी संख्या घेतली त्याला 7 न गुणायचं. बघा नियम काय सांगतो की संख्या घ्या, संख्याला 7 ने गुणा आणि गुणाकारातून 5 वजा करा. 3 7 21 आणि 21 मधून वजा करायचे आपल्याला 5, त्यावेळेस मिळतात आपल्याला 16. बघा हे 16 संख्या इथे मिळाली का? हे बघा 16 मिळाले. क्लिअर आहे? त्यानंतर पुढे आहे आपल्याकडे 7 गुणिले 7. 7 ला 7 नेच गुणा. ठीक आहे, 7 7 49 किंवा नाही येणार नाही 7 7 7 ला आपल्याला 8 न गुणावं लागणार आहे. इथं घेतले आपण 8 तर 8 7 56. तर संख्या मिळाली आपल्याला 56 आणि या 56 मधून जर आपण 5 वजा केल्या म्हणतो ना तू यासारखे 56 बघितले तर ते 56 मधून बाबा 5 वजा कर मिळतात आपल्याला 51. मिळाले का बघा 51 संख्या पुढची? लय सोपं आहे, लय सोपं आहे. लक्ष दे, फक्त लक्ष देऊन बघ. पुढे त्यानंतर काय सांगितलंय? 7 ला गुण बापू 1 न 7 गुणिले 1. ठीक आहे, 7 1 इकडून 1 लिहिलं तर सोपं जाईल तुम्हाला, म्हणजे एक सारखं समजेल. बरोबर आहे. इथं लिहू आपण 1 गुणिले 7. 1 7 7 किंवा 7 1 7 एकूण एकच येते उत्तर. असं काय आता असं काय येणार उत्तर तेच आहे. 7 1 7 काय आणि 1 7 7 काय. लिहिले 7 1 7 आणि 7 मधून 5 गेले किती राहतात? 2 राहतात. बघ ह्या जी संख्या आपण गोल केल्या त्या मिळाल्या की आपल्याला 37 मिळाले, 16 मिळाले, 51 मिळाले, 2 मिळाले. म्हणजे ह्या नियमामध्ये बसलं. नियम कोणता होता? ह्याला नियम क्रमांक होता 2. हा नियम होता. ठीक आहे, म्हणजे नियम क्रमांक 2 काय होता? एक संख्या घ्या. संख्या घ्या म्हणजे कुठली संख्या घ्या? बघ पेनीचा कलर दुसरा घेतो तुला समजेल लगेच. तर संख्या घेतली आपण 6 6 7 42. 42 मधून 5 वजा केले 37 आले. नंतर संख्या घेतली 3 3 7 21. 21 मध्ये आपण वजा केले 5 मिळाले 16. नंतर संख्या घेतली 8 8 7 56. 56 मधून आपण वजा केले 5 मिळाले 51. त्यानंतर संख्या घेतली 1 आणि 1 7 म्हणजे 7 1 7 आणि 7 मधून 5 गेले मिळाले 2. तर हा जो आपला नियम होता नियम क्रमांक 2, हा नियम क्रमांक 2 पण आपल्याला चांगल्या प्रकारे समजला. आता राहिले आपले नियम क्रमांक 1 आणि नियम क्रमांक 4. तर नियम क्रमांक 1 कशाला लागू होतो, नियम क्रमांक 4 कशाला लागू होतो? आणि प्रश्न पण आपल्याकडे 2 राहिले. प्रश्न क्रमांक 11 आणि 12. प्रश्न क्रमांक 11 आणि 12 राहिले. सोडून घेऊया लगेच लगेच. कुठलं चालू होतं स्लाइड आपली? 13वी नाही, मागची चालू आहे. ठीक आहे, ही चालू आहे. ठीक आहे, लक्ष द्या लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 9 आणि 10 झालाय. प्रश्न क्रमांक 11 बघायचा आता आपल्याला. तर प्रश्न क्रमांक 11 काय सांगतो बघा. हे प्रश्न क्रमांक आपण कशासाठी घेतला होता? प्रश्न क्रमांक 9 साठी. एकदा क्लिअर करू का हे बोर्डवरचं? चला क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल पुढचं. ठीक आहे, एक मिनिट. हा, आता प्रश्न क्रमांक आपला झालता 9 पण झालता 10 पण झालता. 9व्याचं उत्तर ऑप्शन नंबर येऊ लागलं 3 आणि 10व्याचं ऑप्शन नंबर येऊ लागलं 2. आता प्रश्न क्रमांक आपल्याला 11 सोडवायचा आहे. आणि प्रश्न क्रमांक 11 सोडवताना काय नियम लागू होतो? म्हणजे आपला नियम झालता 2 पण 3 पण. आता 1 आणि 4 हे नियम राहतात. तर नियम क्रमांक 4 लागू होतो आपल्या प्रश्न क्रमांक 11 साठी. तर प्रश्न क्रमांक 11 नियम काय सांगला की संख्येचा घन करा. ठीक आहे, म्हणजे घन म्हणजे काय करायचं? समजा एक संख्या घ्या, त्याचा घन करा, त्याला घन, त्यानंतर त्या घनातून ती संख्या वजा करा. म्हणजे ज्या संख्येचा घन केलाय त्याच्यामधूनच ती संख्या म्हणजे x वजा करा. ठीक आहे, मी संख्या आता आपल्याला माहिती आहे 336 आणायची आपल्याला. मग 336 कधी येणार? आपल्याला माहिती आहे 7 चा घन किती आहे ते. घेतला 7 चा घन किती आहे? 7 चा घन 7 चा घन आहे 300. याच्या खालीच लिहितो. ठीक आहे, 7 चा घन 343. त्याच्यातून वजा करायचे. काय वजा करायचे? जी संख्या घेतली तीच संख्या आपल्याला वजा करायची. म्हणजे 7 मधून 7 च्या घनामधून 7 वजा केली म्हणजे इथं खाली घेतले 7. तर बरोबर आपल्याला काय मिळणार आहे? बरोबर मिळणार आहे 336. काय मिळणार आहे? 336. म्हणजे हा जो नियम होता संख्येचा घन करून त्याच्यामधून ती संख्या वजा करा, हा नियम इथं आपल्याला लागू होताना दिसत आहे. 7 चा घन घेतला 343 वजा त्याच्यातून 7 केले बरोबर 336 मिळाले. तसंच आता आपल्याला पुढच्या एक एक संख्येचा म्हणजे घन करायचा कुठल्या तरी संख्येचा आणि त्यामधून काय करायचं आपल्याला? तीच संख्या वजा करायची. मग 16 यायले. काय करायला लागणार आपल्याला? 2 चा घन माहिती आहे आपल्याला. 3 चा घन येतो 27. 27 मधून जर 3 वजा केले 24 आहे. सॉरी, हे 336 झालं 24 आहे. आता आपल्याला करावं लागणार आहे 3 चा घन. 3 चा घन माहिती आपल्याला 27 आहे.
आणि 27 मधून पुन्हा 3 वजा करायचे तर काय येते रे 24 येते. बघ 24 मिळाले का आपल्याला, हे बघ 24 मिळाले. बरोबर आहे. त्यानंतर आता म्हणतात शून्य कसा येईल सर, कुठल्या संख्येचा वर्ग घन शून्य असतो का, नसते बापू शून्य. पण आपल्याला काय करायचंय, आधी संख्येचा घन करायचा आहे. म्हणजे एकचा जर घन केला तर एकचा घन येतो 1 आणि एकच्या घनामधून आपल्याला 1 वजा करायचा आहे. बरोबर आहे. ज्या संख्येचा घन करायला त्यामधून तीच संख्या वजा करायची. 1 मधून 1 गेला, राहिला 0. हे बघ 0 बी मिळाला. त्यानंतर शेवटची संख्या आहे 210 आणि सगळ्याला माहित आहे आपल्याला की 6चा घन येतो 216. त्यामधून 6 वजा केले तर मिळतात 210. बघ 210 मिळाले, 0 मिळाला, संख्या मिळाल्या. म्हणजे आपला जो प्रश्न क्रमांक 11 होता याला आपला नियम क्रमांक 4 हा इथे लागू होताना दिसत आहे. बरोबर आहे, नियम क्रमांक 4. आणि डोळे झाकून आपला प्रश्न क्रमांक 12ला उरलेल्या नियमापैकी जो नियम क्रमांक 1 आहे तो इथे लागू होणार आहे. आता तुम्ही त्याला सोडवा न सोडवा तरी उत्तर तेच येणार आहे. बरोबर आहे, कारण आपल्याकडे ऑप्शन 4 आहेत, प्रश्न 4 आहेत. 3 प्रश्न सोडवले, 3 ऑप्शन संपले. बरोबर आहे. राहिल्या फक्त एक प्रश्न आणि एक ऑप्शन. मग त्याचं काय असणार, शेवटचा पर्याय प्रश्न क्रमांक 12चं ऑप्शन येणार 4. तरी मी तुम्हाला समजण्यासाठी समजून सांगणारच आहे, त्याचं टेन्शन तू घेऊ नको. बरोबर आहे. पण सांगायलो की वेळ जेव्हा तू प्रश्नपत्रिका पेपर देत असतो, सोडवत असतो प्रश्नपत्रिका, तेव्हा अशा प्रकारे इझी ट्रिक लावून सोडून टाकायचं. एवढं सोडवायचं डोकं घ्यायचं नाही. 67, 7, 19, 52 ह्याला आपला नियम क्रमांक 1 लागू होते. मग ते कसा होते ते बघूया. तर सांगले काय, संख्येचा वर्ग करून त्यात 3 मिळवा. बरोबर आहे. 8चा वर्ग आपल्याला माहित आहे 64. इथंच लिहितो खाली, समजेल तुला लगेच लगेच. तिकडे लिहू, ठीक आहे. 8चा वर्ग 8 8 64 आणि आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये किती मिळवायचे म्हणजे बेरीज करायची, अधिक करायचे. काय करायचंय, बेरीज करायची. याच्यामध्ये आपण बेरीज करणार आहोत. काय किती मिळवायचे तर 3 मिळवायचे. म्हणून 64 अधिक 3 बरोबर किती मिळतात 67. बघ 67 मिळाले का, त्या बघ. बरोबर आहे. आता करा 2चा घन. 2चा घन आपल्याला माहित आहे किती येतो 2चा घन, 2चा घन आपल्याला 8. नाही रे, इथं 7 घ्यायचं ना आपल्याला, 7 आणायचं. घन कसं, घनच घेतलं ना ते 8 8 64. वर्ग करायचा आपल्याला, घन करायचा नाही इथं. तर वर्ग घे, ठीक आहे. 2चा वर्ग, 2चा वर्ग किती आहे रे 4 आणि 4 मध्ये किती मिळवायला सांगितलेत आपल्याला, 3 मिळवायला सांगितले. 4 आणि 3 किती होतात 7. बघ पुढची संख्या मिळाली का 7, 7 मिळाली. वर्ग करायचा आहे, लक्षात घे. आता पुढचा आपल्याला संख्या कुठली घ्यावी लागणार आहे, जर 4 चौक 16 घेतली, 4चा वर्ग आपण घेतला 16 आणि 16 मध्ये 3 मिळवले तर पुढची संख्या मिळते 19. बघ मिळाली का 19, हे बघ 19 झाली. त्यानंतर आता घ्यायचा आपल्याला 7चा वर्ग, 7चा वर्ग 7 7 49, त्यामध्ये मिळवले 3, शेवटची संख्या मिळाली 52. बघ मिळाले का 52. अशा प्रकारे जो प्रश्न क्रमांक 12 होता याला आपल्याला नियम क्रमांक 1 लागू होतो. बरोबर आहे, म्हणून 12चा ऑप्शन नंबर 1. तर प्रश्न क्रमांक 9 ते 12 इथं सोडवले, समजले व्यवस्थित. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 13 आहे आपल्याकडं आणि हा 13 प्रश्न जो आहे ते आपल्याला एकदा वाचून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल की खालील प्रश्नांत एक संख्या श्रेणी दिली आहे. म्हणजे हो का, ही संख्या श्रेणी दिली तुम्हाला. बरोबर आहे, ही आहे आपली संख्या श्रेणी. आणि या संख्या श्रेणीतून आपल्याला काय करायचं की दिलेल्या पर्यायांतून दिलेल्या संख्या श्रेणीप्रमाणे संख्या क्रम असलेला पर्याय शोधा. म्हणजे या संख्या श्रेणीमध्ये काहीतरी क्रम आहे. बरोबर आहे, तसाच क्रम या ऑप्शन मध्ये आपल्याला कशामध्ये दिसतो तो आपल्याला शोधून लिहायचा आहे. बरोबर आहे. याच्यात पहिल्यांदा क्रम काय हे आपल्याला समजून घ्यावा लागेल. आपल्याला माहित आहे जी संख्या आहे त्या संख्येला 3 न गुणायचे, अधिक 2 करायचे. बरोबर आहे. आपल्याला जर सांगितलं किंवा 5 गुणिले 3 5 त्रिक 15 आणि त्या संख्येमध्ये मिळवले 2 तर पुढची संख्या येते आपल्याकडे 17. आहे का 17, हे बघ. बरोबर. त्यानंतर आता पुढची संख्या आहे आपल्याला 3 न गुणाच्या संख्येला 17 1 17 17 2 34 17 त्रिक 51. जी संख्या मिळाली त्या संख्येला आपल्याला गुणायचं 3 न, तर 17 त्रिक 51 आणि याच्यामध्ये आपण अधिक 2 टाकले तर झाले 53. मिळाले का 53, हे बघ 53. आता जी संख्या 53 मिळाली ह्या 53 ला आपल्याला अजून गुणिले 3 करावं लागणार आहे. जेव्हा 53 ला 3 न गुणवून तर 3 त्रिक 9 आणि 3 5 15 159 अधिक ह्याच्यामध्ये आपल्याला 2 मिळवायचे, त्यावेळेस उत्तर मिळतं 161. बघ 161 आहे का, शेवटी 161. म्हणजे ही जी संख्या श्रेणी दिली याच्यामध्ये आपल्याला क्रम काय दिसत आहे की त्या संख्येला 3 न गुणा अधिक 2 ऍड करा. अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिसते, सिक्वेन्स दिसते. मग एवढ्यापैकी आपल्याला ते कुठे दिसते ते शोधायचं आपल्याला. तर बघा 7 ला जर गुणलं 7 1 7 7 2 14 7 3 21
21 मध्ये 2 टाकले तर मिळतात 23. ठीक आहे, तोच तशाच प्रकारचा क्रम आपल्याला इकडे पुढे दिसून येत आहे. तर 7 गुणिले 3 7 त्रिक 21, या 21 मध्ये अधिक 2 टाकले तर मिळाले 23. ठीक आहे, आता 23 ला आपल्याला गुणायचं आहे 3 न. 23 गुणिले 3 23 1 23 23 2 46 23 त्रिक 69 आणि 69 मध्ये अधिक 2 टाकले तर आपल्याला पर्याय मिळते 71. तर आहे का 71 पुढे? बघ 71 मिळालं, 23 मिळालं. ठीक आहे, त्यानंतर आता जे 71 मिळाले ह्या 71 चे 3 पट करायचे, गुणिले 3 तर 3 1 3 आणि 3 7 21, 213 अधिक मिळवले त्याच्यामध्ये 2 झाले 215. बघ 215 पण मिळाले का? हे बघ 215 मिळाले, 215. तर अशा प्रकारे आपल्याला जो प्रश्न क्रमांक 13 होतो याचा ऑप्शन नंबर आहे 1. ठीक आहे, जो प्रश्न क्रमांक 13 आहे याचा ऑप्शन नंबर 1 आहे. ठीक आहे, समजला प्रश्न क्रमांक 13. तशाच प्रकारे प्रश्न क्रमांक 14 आता इथं आपण बघूया. बघ तोच आहे, हा आपल्याकडे एक संख्या श्रेणी दिली, याच्यामध्ये काहीतरी सिक्वेन्स आहे आणि हे ऑप्शन क्रमांक 1 2 3 4 याच्यापैकी आपल्याला कुठला ऑप्शन आहे ते इथं शोधून बघायचं आहे. आता 3 न 3 ला गुणलं तर 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 81 त्रिक 243 243 त्रिक 729. म्हणजे प्रत्येक संख्याला काय केलेलं आहे? 3 3 न गुणाकार केलेला आहे. बरोबर. आता हे जे ऑप्शन आहेत ह्या एवढ्या ऑप्शन मध्ये आपल्याला तिथून शोधून काढायचं काहीतरी वेगळं असलेलं. मग वेगळं काय? बघ 2 नी 2 ला गुणलं बे 2 4 आलं. ठीक आहे, 2 नी 2 ला गुणलं बे 2 4 आलं. 4 नी 4 ला गुणलं 4 चौक 16 आलं आणि 16 ने 16 ला गुणलं तर 256 येते. म्हणजे 16 चा वर्ग तुला माहित आहे 256. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक पॅटर्न दिसून येत आहे, युनिक काहीतरी पॅटर्न दिसतंय. त्यानंतर याच्यामध्ये बघा काही पॅटर्न दिसतंय का? मला तर काही पॅटर्न ह्याच्यामध्ये दिसत नाही. 4 चे दुप्पट करा, 4 ते कम 12 केलं, 13 14 15 16 काही मिळा, ह्याच्यामध्ये काही पॅटर्न मला दिसत नाही. ठीक आहे, हे काहीतरी वेगळं आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर 8 चा वर्ग 64, 64 चा जर वर्ग केला तर काय येते? म्हणजे 64 गुणिले 64 जर केलं तर 512 सॉरी 8 न 8 ला गुणावं लागणार. समजा पहिली संख्या आहे 8 ने 8 ला गुणा, 8 8 64 येणार. पुन्हा 64 ने 8 ला गुणा, जर 64 घेतले याला 8 न गुणलं तर 512 येते. 8 चौक 32 ला 2 हातचे आले 3, 8 संग 48 आणि हातचे 3 49 50 51 512 मिळालं. 512 आणि जे 512 आले ह्या 512 ला परत तुम्हाला 8 न गुणायचंय तेव्हा मिळणार 40 96 म्हणजे 4096. 8 चौक 8 दुनी 16 ला 6 हातचा आला 1 8 1 8 आणि हातचा 9 आणि 8 पंचे 40. बघ मिळालं का 40 96. तर हे 40 96 मिळालं. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक पॅटर्न दिसतंय. प्रत्येक संख्याला आपण काय केलं? 8 8 न गुणाकार करत गेला. म्हणजे 8 ला 8 न गुणलं 64 आलं, 64 ला 8 ने गुणलं 512 आलं, 512 ला 8 ने गुणलं 4096 मिळाले. त्यानंतर हे सुद्धा पॅटर्न मध्ये आहे. आता इथं 10 आहे, 10 मध्ये आपण ऍडिशन केले 11 तर मिळाले आपल्याला 21. आता 11 चे दुप्पट किती होते? इथं लिहू आपण. ठीक आहे, जरा लवकर समजेल तुला. 10 होते आपल्याकडं, 10 मध्ये आपण ऍडिशन केले 11 तर मिळाले आपल्याला 21. त्यानंतर जे 21 मिळाले ते 21 मध्ये आपल्याला जे 21 मिळाले त्यामध्ये 11 चे दुप्पट मिळवावं लागेल. 11 चे दुप्पट किती होते? 22. तर 11 चे दुप्पट घेतले आपण 22, 11 दोन्ही 22 तर बेरीज येते याची 43. ठीक आहे, तर जी बेरीज आपल्याला मिळालेली आहे त्या 43 चे दुप्पट आपल्याला याच्यामध्ये मिळवावे लागणार आहे. तर 43 चे दुप्पट बघा किती होते, किंवा ह्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला समजून जाईल 11 टाकले. ठीक आहे, 11 टाकले, 11 चे दुप्पट नंतर 22 टाकावं लागणार, इथं झाले 21 आणि नंतर 11 चे दुप्पट 22 टाकले तर पुढे संख्या आपल्याला मिळालेली आहे 2 ने 3 आणि 2 2 4. बघा पुढची संख्या मिळाली 43. आता 22 चे दुप्पट किती होते? 22 दोन्ही 44. तर 43 मध्ये जर 44 टाकले तर 4 आणि 3 होतात 7 आणि 4 आणि 4 होतात 8. बघा 87 संख्या मिळाली. हे बघा 87 आणि 44 चे दुप्पट होते आपल्याला माहित आहे 88. तर 87 मध्ये आपण जर 88 टाकले तर 7 आणि 8 होतात 15 ला 5 हातचा आला 1 8 8 16 आणि ह्याचा 1 17 175. म्हणजे ह्याच्या सुद्धा आपल्याला काय एक पॅटर्न दिसत आहे. म्हणजे पर्याय जे होते आपल्याकडं पर्याय क्रमांक 1 मध्ये एक पॅटर्न दिसतोय आपल्याला. बघा लक्ष द्या, पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा एक पॅटर्न दिसतोय, 3 मध्ये सुद्धा दिसतोय, 4 मध्ये सुद्धा दिसतोय. पण आपल्याला पर्याय क्रमांक जो 2 आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॅटर्न दिसत नाही. म्हणून आपलं जे ऑप्शन प्रश्न क्रमांक 14 आहे याचं जे आहे ऑप्शन नंबर 2 येणार. बरोबर आहे.
अशा प्रकारे प्रश्न 14 आपल्या इथं संपलाय. आता प्रश्न क्रमांक 15 आणि 16 आपण सोडवूयात. बघा प्रश्न क्रमांक 15 आणि 16 साठी सारखा नियम लागू होतो, म्हणजे सूचना एकच आहे. सूचना काय आहे की खालील 4 पर्यायांपैकी 3 पर्यायांमध्ये दिलेल्या मालिका सारख्या नियमाला अनुसरतात. म्हणजे हे जे प्रश्न क्रमांक 15 आहे याला ऑप्शन नंबर 1 2 3 4 या 4 मध्ये 3 ऑप्शन एक सारखे असणार आहेत. ठीक आहे, सारखे नियम असणार आहेत, पण एक कुठला तरी वेगळा असणार आहे. त्या वेगळ्याला आपल्याला बाजूला काढायचं आहे. ठीक आहे, ते त्याचं आपलं उत्तर असणार आहे. आणि त्याच दिलेल्या पर्यायातून निराळा पर्याय म्हणजे वेगळा असणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. मग आता बघा प्रश्न क्रमांक जो 15 आहे याच्यामध्ये 5 मध्ये 4 ऍड केले 9 झाले. ठीक आहे, आपण इथे लिहूया 5 मध्ये 4 ऍड केले 9 झाले. त्यानंतर 9 मध्ये आपण किती ऍड केल्यानंतर 17 होतात. 9 मध्ये आपण काय केलं 4 चे दुप्पट मिळवले 8. ठीक आहे, तर किती होतात एक तिकडे गेला 17 होतात. 17 झालं तर 8 चे दुप्पट आता मिळवावं लागेल आपल्याला. 4 चे दुप्पट मिळवले 8, 8 चे दुप्पट मिळवले 16, तर 16 आणि 17 झाले 33. बघा 33 मिळाले पुढची संख्या. आता 4 चे दुप्पट 8 मिळवले 8 चे दुप्पट 16 मिळाले, 16 चे दुप्पट 32, तर ते 33 मध्ये 32 मिळवले तर किती होतं आता 65, तर पुढची संख्या मिळाली 65. बघा हे एक ह्याला नियम लागू झाला. त्यानंतर आता ह्याला नियम लागू होतो का बघा कुठला 2 मध्ये आपण जर 3 मिळवले तर किती होत आहेत 5. ठीक आहे, 2 अधिक 3 झाले 5. आता 3 चे दुप्पट किती होत आहे 3 चे दुप्पट होत आहे 6, तर 5 मध्ये अधिक 6 मिळवले झाले 11. ठीक आहे, तर 6 चे दुप्पट मिळवा. आता 6 चे दुप्पट होते 12, तर 11 अधिक 12 होतात 23. बघा 23 आलं. त्यानंतर 12 चे दुप्पट मिळवा 24, तर 23 आणि 24 होतात 47. बघा 47 पण इथं आलेलं आहे. म्हणजे दुप्पट संख्या करायची त्यामध्ये मिळवायची, दुप्पट करायचे त्यामध्ये पुढच्या येणाऱ्या उत्तरामध्ये मिळवायचे. तसंच आता याला लागू होते का बघा 4 आहे, 4 मध्ये आपल्याला 5 मिळवावे लागतील. 4 अधिक 5 झाले 9. मग 5 चे दुप्पट किती होत आहे 5 चे दुप्पट होत आहे 10, तर 9 अधिक 10 झाले 19. आणि 10 चे दुप्पट होत आहे 20, तर 19 अधिक 20 होतात 39. 20 चे दुप्पट होत आहे 40, तर 39 अधिक 40 हे होत आहे 79. बघा 79 सुद्धा येत आहे. ह्या संख्या सुद्धा ह्याला सुद्धा हे नियम लागू होत आहेत. आता ऑब्विसली ऑप्शन क्रमांक 1 ला ऑप्शन क्रमांक 2 ला ऑप्शन क्रमांक 3 ला सुद्धा सारखा नियम लागू झालाय. म्हणजे वेगळे विचार हेच असणार आहे. बरोबर आहे, हे वेगळं असणार आहे म्हणजे उत्तर आपलं असणार ऑप्शन क्रमांक 4. आता ह्याच्यामध्ये कुठला सिक्वेन्सच लागू होत नाही. आपल्याला बघा पुढे बघायचंय. जर हे घेतलं 10, ठीक आहे, 10 मध्ये आपण जर 11 मिळवले तर मिळतात आपल्याला 21. पण 11 चे दुप्पट किती होत आहे 22 होते. ठीक आहे, इथे घेतले 22, तर 21 आणि 22 किती होतात 43. पुढची संख्या 43 मिळाली का बघा, पुढची संख्या 43 मिळाली. इथपर्यंत आपलं बरोबर यायलंय. आता 22 चे दुप्पट किती होती 22 दोन्ही 44. याच्यामध्ये नियम आपल्याला लागू होते का बघायचा आहे. तर तर बघा 4 आणि 3 7 आणि 4 आणि 4 8, 87 पण मिळाले. त्यानंतर पुढचा एक अंक राहिला ह्याचा येतोय का बघूया. तर 44 दुप्पट होते 44 दुप्पट होते 88, म्हणजे 87 मध्ये आपल्याला 88 मिळवायचे आहेत. तर 7 आणि 8 15 ला 5, हाताला 1 8 आणि 16 आणि हाताचा 1 17 175. तर शेवटची संख्या 131 मिळाली, पण शेवटचं उत्तर आपलं 175 आले. म्हणून आपलं प्रश्न क्रमांक 15व्याचं जर बघितलं तर ऑप्शन क्रमांक येणार आहे आपला 4. हे 15व्याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 4, म्हणजे 15चं उत्तर काय 4 आहे. समजलं. एक एक बेरीज करून बघितली आपण. प्रत्येक प्रश्नाला आपण काय करून सोडवून बघितलेलं आहे आणि आपलं उत्तर काढलेलं आहे. आता प्रश्न क्रमांक 16 बघूया. प्रश्न क्रमांक खूप सोपा आहे. त्या अगोदर मी हे बोर्डावर सगळं क्लिअर करून घेतो, म्हणजे प्रश्न क्रमांक 16 तुम्हाला सोडवायला एकदम सोपा जाईल. ठीक आहे, ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 16, ठीक आहे, 15व्याचे 4 आधी राईट करून घेऊ आपण. आता 16 बघा किती सोपा आहे. ह्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या ह्या वर्ग संख्या येतात. काय फक्त एक संख्या सोडली तर मला सांगा 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. ठीक आहे, एवढं सोपं आहे. त्यानंतर पुढे बघायचं आपल्याला की इथं ऑप्शन नंबर 3 मध्ये 10 चा वर्ग किती होतो रे 100, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144 आणि 13 चा वर्ग 169 आणि 14 चा वर्ग आहे 196. बरोबर आहे, हे पण वर्ग संख्या. ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा वर्ग संख्या. ऑप्शन क्रमांक 4 ला बघ 20. आता 400 कशाचा वर्ग आहे 20 चा वर्ग आहे. 21 चा वर्ग किती आहे 441. 22 चा वर्ग किती आहे 414.
84, 23 वर्ग आहे 529 आणि 24 वर्ग आहे 576. अशा प्रकारे या सगळ्या वर्गसंख्या आहेत, पण ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला कुठलीच ही वर्गसंख्या म्हणजे सिक्वेन्स लागत नाही. आपल्याला 2चा म्हणजे कुठली संख्या आहे का ज्याचा वर्ग 2 येतो, बरोबर आहे. इथं पण आता 2चा वर्ग 4 येईल, पण 3चा वर्ग 9 यायला पाहिजे, पण ह्याच्यामध्ये असा सिक्वेन्स आपल्याला भेटला नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं उत्तर असेल. 16व्याचं उत्तर काय आहे, 2 आहे. आणि आपण जे हे सगळे व्हिडिओ हे जे आपण आतापर्यंतचे जे प्रश्न सोडवले, याचे जे पीपीटी म्हणतो, याचे जे आपले स्लाइड म्हणतो, याचे जे नोट्स आहेत, आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या ऍप वरती तुम्हाला सगळं जशाला तसं मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आपला जो परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप आहे ते डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला फ्री मध्ये हे सगळं मटेरियल तिथं अवेलेबल होणार आहे, तुम्हाला ते मिळणार आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापाशी पोहोचेल. ठीक आहे, तर धन्यवाद. इथपर्यंत आपण थांबूया.